आज मी एक जुगाड केले. आता काय ते तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याआधी ना आपण कुठेही जाताना बांगड्या पिशवीत नेतो किंवा बांगड्या ना कापडामध्ये गुंडाळून नेतो, तर ही आपल्या बांगड्या फुटतात, हो की नाही? तर म्हणून मी आज एक सेफ बांगडी बॉक्स बनवला आहे, तोही एकही रुपया खर्च न करता. काय ऐकायला जरा नवल वाटते ना, पण अगदी बरोबर आहे. तर बघा इथे काय करायचं, इथे आपण हे टाकून दिलेली बिस्लरीची बॉटल घ्यायची आणि त्याचे वरचं लेबल काढून घ्यायचं, झाकणसुद्धा काढून घ्यायचं आणि नंतर ना कात्रीच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपल्याला हे पुढून कट करायचं आहे. अगदी एका साईडने आपल्याला इथे कट करायचं आहे. थोडंसं रफ असतो कारण झाकणाचा भाग थोडासा कडक असतो, त्यामुळे कट करायला थोडासा वेळ लागतो. जर कात्रीने कट नाही झालं तर तुम्ही त्याला सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकतात. खालची साईड मात्र पातळ असते, त्यामुळे पटपट खालच्या साईडला कट केल्या जातं. तर बॉटल अशी उभी ठेवायची आणि पटापट इथे कट करून घ्यायची. तर पाहू शकतात अशा पद्धतीने इथे मी मस्त असं इथे कट करून घेतलेलं आहे. कट करून झाल्यानंतर दोन्ही साईडचा भाग मात्र अशा पद्धतीने हे आपली बॉटल दिसते. तर यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, तर आता यामध्ये आपल्याला बांगड्या ठेवायच्या आहे. तर झाकण लावून परत पहिल्यासारखी तुम्ही बॉटल करू शकतात. आता सुरुवातीला माझ्या बांगड्यांना मी अशा डब्यांमध्ये ठेवून द्यायचे, कारण व्यवस्थित अशा बांगड्या राहायच्या नाही आणि गावाकडे जाईपर्यंत ना फुटून जायच्या. म्हणून म्हटलं चला आता यावर्षी काहीतरी जुगाड करायचे आणि ह्या बांगड्यांना सगळ्या व्यवस्थित अशा घरी घेऊन जायचं. म्हणून मी त्या बांगडी बॉटल कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहताय ना त्या पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या करून यामध्ये ना सगळ्या बांगड्या आपल्याला सेट करायच्या आहे. दिसायला एवढं सुंदर दिसतं आणि सेफसुद्धा आहे. एकही बांगडी इकडली तिकडं हालत नाही आणि सेफ्टीमध्ये आपल्या सगळ्या बांगड्या व्यवस्थित नीटली या बॉटलमध्ये बसल्या जातात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने एकावर एक असं छान दोन्ही साईडला फाकून घेऊन आपण यामध्ये बांगड्या ठेवून घ्यायच्या आहेत. नंतर फुल भरून झाल्यानंतर वरती लॉक करायचं, म्हणजेच आपण जे झाकण आहे ते लावून घ्यायचं. अशा पद्धतीने छान असा आपण आज बनवलेला आहे सेफली बांगड्यांचा बॉक्स. तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप व्यवस्थित अशा बांगड्या गावापर्यंत जातात. गावालाच काय तर लग्नाला कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर या पद्धतीने तुम्ही बांगड्यांचा बॉक्स बनवू शकतात आणि नंतर झाल्यानंतर या पद्धतीने असं झाकण टाईट करू शकतात. तर कसा वाटला आपला हा बांगड्यांचा बॉक्स? अगदी सेफमध्ये जाऊ शकतो. बॅगेमध्ये कुठेही आपण आरामात याला मांडून ठेवू शकतो. अगदी फुटणार नाही, तुटणार नाही. बाहेर कुठेही जायचं असेल तरी आपण व्यवस्थित अशा ह्या बांगड्या पॅकिंग करून घेऊन जाऊ शकतो. काढताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला काढता येतात. सुरुवातीला झाकण काढून घ्यायचं आणि नीटली ह्या बांगड्या सगळ्या काढून घ्यायच्या. परत तशाच साईडला थोडंसं पाकून घ्यायचं आणि या बांगड्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपला छान असा इथे बांगड्यांचा बॉक्स तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.